नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो खूप दिवसांनी मी आज असा मोठा व्हिडिओ करते. काही कारणास्तव थोडा ब्रेक घेतला होता, कारण की प्रत्येकाला किंवा प्रत्येक न्यू मॉमला ही ब्रेकची गरज असतेच. सो एनिवेज, मी पुन्हा रिटर्न आलेली आहे तुमच्यासोबत छान छान छोटे छोटे व्हिडिओज घेऊन. सो आजचा टॉपिक आहे हळद. आत्ता हळूहळू थोडी मुंबईमध्ये थंडी पडायला लागलेली आहे. खूप जास्त थंडी नाही आहे मुंबईमध्ये, पण असं ना कोरडी हवा चालू झालेली आहे. थोडंसं ना जाणवायला लागले की अशी रात्रीच्या वेळेला किंवा पहाटेच्या सुमारास थोडीफार अशी थंडी जाणवू लागते. सो थंडीच्या काळामध्ये आपण आपल्या शरीराची कशी काळजी घेतली पाहिजे, स्पेशली वुमन ज्या नेहमीच इतरांसाठी करत असतात आणि स्वतःकडे किंवा स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात. सो बेसिकली आजचा व्हिडिओ जो आहे हा आहे हळदीच्या टॉपिकवरती, की हळद ही कशा प्रकारे तुम्ही थंडीमध्ये वेगवेगळ्या टाईपने कन्झ्युम करू शकता, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये एक व्यवस्थित एनर्जी निर्माण होऊ शकते, किंवा त्याचे काय फायदे आहेत जर तुम्ही ती हळद थंडीमध्ये एक प्रॉपर प्रमाणामध्ये कन्झ्युम. तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो चला तर मग आपण या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की हळदीचे खूप वेगवेगळ्या प्रमाणात फायदे आहेत आणि ते आपण खूप वेगवेगळ्या प्रमाणे कन्झ्युमही करू शकतो. जर हिवाळ्यामध्ये जर तुम्ही हळद कन्झ्युम केली तर त्याचे काय काय फायदे होणार आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. नंबर 1, इन्फेक्शन कमी होतं. जर तुम्ही हळद दुधामध्ये टाकून रोज रात्री किंवा पहाटे सकाळी किंवा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे जर तुम्ही 1 कपसुद्धा कन्झ्युम केली तर त्यामुळे इन्फेक्शन कमी होतं. कारण हळदीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, जेणेकरून ताणतणाव कमी होतो आणि इन्फेक्शन रोखण्यास थोड्याफार प्रमाणात मदत होते. नंबर 2, झोप सुधारते. हळदीमध्ये असे काही गुणधर्म आहेत जी तुमची झोप सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे आपली झोप व्यवस्थितपणे होऊ शकते आणि आपल्याला ताणतणाव हा कमी प्रमाणामध्ये जाणवू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे हळदीचं दूध पिल्याने ती तुमची झोप सुधारण्यास नक्कीच मदत करते. नंबर 3, पचन सुधारणा. हळदीचं दूध पिणे हे पचन क्रियेला सुधारण्यास मदत करते. हळदीचे दूध सेवन केल्यामुळे तुम्हाला गॅस, ॲसिडिटी किंवा जळजळ अशा अनेक समस्यांपासून दूर होण्यास मदत करते. नंबर 4, त्वचेसाठी फायदेशीर. हळद ही कशा प्रकारे आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हळदीचे लेप किंवा हळदीपासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक बनवतो आणि ते आपण आपल्या चेहऱ्याला लावतो. मोस्टली हे फेस पॅक जर तुम्ही थंडीमध्ये महिन्यातून अगदी 3 वेळा जरी लावले तर त्याने तुमच्या त्वचेला एक ग्लो येण्यास मदत होते. त्वचेला येणारी सूज, मुरूम किंवा इतर पिंपल्स हे थोड्याफार प्रमाणात रोखण्यास हळद ही नक्कीच मदत करते. नंबर 4, इम्युन सिस्टीमला बळकटी मिळते. तुम्हाला माहीत आहे की हळद अतिशय प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल अशा खूप स्ट्रॉंग गुणधर्म असल्यामुळे ती आपल्या रोजच्या आहारामध्ये कन्झ्युम करणं खूप जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली हळदीचं दूध पिल्यामुळे आपल्याला एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासुद्धा मदत करते. त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम वाढते आणि इतर आजार किंवा इतर इन्फेक्शनपासून नक्कीच आपण आपल्या शरीराला दूर ठेवू शकतो. सो असेच हळदीचे खूप असे विविध फायदे आहेत जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आपली हेल्थ ही फिट ठेवण्यास नक्कीच आपल्याला मदत होईल. सो ह्या हिवाळ्यामध्ये मला नक्की सांगा की तुम्ही हळदीचं दूध किती वेळा आणि कशाप्रकारे कन्झ्युम करला आहे. सो हा होता व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर हे माझं इंस्टाग्राम पेज आहे, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथेही असे छोटे छोटे व्हिडिओज मी पोस्ट करत असते. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.